बाबूराव चांदेरेंचा मुलगा समीर चांदेरेनं विजय रौंदळ यांची माफी मागितली आहे। 25 जानेवारीला बाबूराव चांदेरेंनी विजय रौंदळ यांना मारहाण केली होती। त्या पार्श्वभूमीवरती समीर चांदेरेनं रुग्णालयात जात रौंदळ यांची माफी मागितली। चंद्रपूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। यावेळी एका व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेरच्या वस्तू उचलल्यामुळे दुकानदारांना थेट वाहनाच्या खाली झोपत निषेध नोंदवला। बाजारांमधील इतर अतिक्रमण काढा आणि मगच आपल्यावर कारवाई करा, जाणीवपूर्वक आपल्यावरती कारवाई होते असा आरोप संबंधित व्यापाऱ्यानं केलाय। पिंपरी चिंचवडमधील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकाच दिवसात 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चाकण, पुनावळे, भोसरी, मुळशी, थेरगाव, जुनी सांगवी आणि चिखली या वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली आहे। हिंजवडीमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये 20 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण झाली। त्याच्या गुप्तांगाला झेंडूबाम लावून त्याचा चक्क व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केल्याचा विकृत प्रकार घडलाय। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं गेलंय आणि गुन्ह्याची नोंद झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होती। मात्र आता आयुष होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकानं दिलेल्या औषधांमुळे पुन्हा एकदा रुग्णांच्या डोक्यावरती केस उगवू लागले। धाराशिवमधील ग्रामीण भागात एसटी भाडेवाढ होऊन एसटी सुसाट धावते। बससाठी गर्दी कायम असल्यामुळे दरवाढीचा मुद्दा हा केवळ राजकारणासाठीच होता का, हा सवालही उपस्थित झालाय। कोल्हापूरच्या मोतीनगरात गावठी दारूच्या 10 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही संयुक्तरित्या कारवाई केली। कच्चं रसायन, गावठी दारू आणि भट्टीवरचं साहित्य असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला गेलाय। कोल्हापूरच्या किल्ले बुदरगड परिसरामध्ये वावरणाऱ्या बिबट्यानं गडबिद्री शाळेतही हजेरी लावली। मध्यरात्री 1:30च्या दरम्यान या बिबट्याचा शाळेतला मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झालाय। वनाधिकाऱ्यांनी सर्वांना खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही दिल्या। बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला। गर्भवती महिलेनं 9व्या महिन्यात सोनोग्राफी केल्यावर तिच्या पोटातील बाळाच्या पोटात सुद्धा एक लहान बाळ असल्याचा प्रकार समोर आला। या अहवालानंतर डॉक्टर सुद्धा अचंबित झालेत। मुंबईमध्ये बाईक टॅक्सी संदर्भात परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतलाय। पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस मुंबईमध्ये सुरू होतील। दरम्यान या सुविधेमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असेल। मुंबईमध्ये पुढच्या 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। पुढच्या 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे। हे प्रकल्प पीपीपी तत्वावरती राबवण्यात येतील। बुरखा परिधान करून परीक्षा केंद्रात प्रवेश नको या आशयाचं आणि मागणीचं पत्र मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पाठवलंय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त करत राणेंनी हे पत्र लिहिलंय। सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगभर कपडे घालून आलं तर दर्शन नाकारलं जाऊ नये अशी मागणी आमदार महेश सावंतांनी केली आहे। मंदिरातील ड्रेस कोड संदर्भात सविस्तर नियमावली स्पष्ट करायला हवी असंही सावंत म्हणतात। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातल्या आरोपींना हायकोर्टानं जामीन मंजूर केला। सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना 2018 आणि 19च्या दरम्यान अटक झालेली। दरम्यान खटला लवकरात लवकर निकाली लागत नसल्यानं कोर्टानं थेट जामीन मंजूर केला। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणामध्ये 9 आरोपी आणि 3 वाहनांचा वापर झाल्याची माहिती मिळते। आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेतलेलं असून इतरांचा शोध सुरू आहे। यांचा शोध घेण्यासाठी 8 पथकं तैनात झाली आहेत। पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी अशोक धोंडी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अशोक धोंडी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत। याच पार्श्वभूमीवर गावितांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वनही केलं। प्रवाशांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नागपूर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। टोळीतील 5 आरोपींना अटक झालेली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। उल्हासनगरमध्ये आईनं आपल्या पोटच्या 6 दिवसांच्या चिमुकलीला 90,000 रुपयांसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आजीनं पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। आई वडील, मध्यस्थी महिला आणि मुलगी विकत घेणाऱ्यावरती गुन्हा दाखल झालाय। कचरा उचलला जात नसल्यानं उल्हासनगरात अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय। या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पुणे म्हाडाच्या 3662 घरांची सोडत
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काढली गेली। अजित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला। केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी कल्याणच्या सुभाष मैदानावरती सुरू असलेल्या इंडोर स्टेडियमच्या कामाची पाहणी केली। या पाहणी दौऱ्याच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। सुभाष मैदानावरती हे स्टेडियम होऊ देणार नाही असा इशारा मनसेकडनं दिला जातोय। नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 12 वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेत। अत्याचारानंतर आरोपीनं तिला घणसोली रेल्वे स्थानकात सोडलं असता ती पोलिसांना सापडल्यावरती तिची मेडिकल टेस्ट झाली, ज्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्पष्ट होत आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। नागपूरच्या हिंगणा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडनं 2 दुचाकी जप्त करत या तिघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेत भारत विरुद्ध इंग्लंड T20 मॅचच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर विशेष खबरदारी घेण्यात येते। मॅच दरम्यान पिण्याचं पाणी 3 वेळेला फिल्टर करून घेतलं जाणार आहे, तर लॉन्ससाठी आणि इतर वापरासाठी सुद्धा शुद्ध पाणी वापरलं जाईल। पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतनं पुण्यात आलं। यावेळी नांदेड सिटीमधील ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला। या पथकानं घरोघरी जात पाहणी करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी या पथकाला घेराव घातला। पुण्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरात जीबीएस आजारानं शिरकाव केलाय। 3 जणांना जीबीएसची बाधा झालेली असून यात 2 महिलांसह एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे। जीबीएस बाधित क्षेत्रामध्ये पुणे पालिकेकडनं सर्वेक्षण केलं जात आहे। यासाठी 85 पथकांची नियुक्ती झाली आहे। घरोघरी जात पालिका हे सर्वेक्षण करते। पुण्यामध्ये जीबीएसचे 111 रुग्ण नोंदवले गेल्यानंतर मुंबई पालिका अलर्ट मोडवर आली आहे। पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील पालिका रुग्णालयात 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन केलं गेलंय। मंत्री पंकजा मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। सगळ्या जनतेला वाटतं की रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं, त्यामुळे आपणच पालकमंत्रीपद घेणार आहोत अशी ठाम भूमिका भरत गोगावलेंची आहे। गोगावलेंच्या भूमिकेमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आणखी चिघळू शकतो। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान आरोपी फासावर लटकेपर्यंत लढत राहू अशी भूमिका धनंजय देशमुखांनी घेतली आहे। जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपला राजीनामा मागितला तर तो आपण देऊ, त्यांना आपण दोषी वाटत असू तर त्यांनी राजीनामा मागावा असं मोठं विधान धनंजय मुंडेंनी केलं आहे। सध्या आपण टार्गेटवर आहोत, पण नैतिकतेतनं आपण स्वतःला दोषी मानत नाही। देशमुख हत्या प्रकरणी आपण प्रामाणिकपणे भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे। धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत वेगळी बैठक झाली। जवळपास 30 मिनिटं या दोघांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली। या बैठकीच्या वेळेला एकही अधिकारी उपस्थित नव्हता। हवामानावरती आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पडताळणी केली जाते। कृषी विभागाचं एक पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केळीची लागवड झाली आहे की नाही याबाबतची पडताळणी करते। जिल्ह्यात 10 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही पीक विमा काढल्याचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची विक्रमी आवक झाली आहे। दरम्यान एकीकडे मिरचीची आवक वाढत असताना दुसरीकडे लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण होते। सद्यस्थितीमध्ये मिरचीला सरासरी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 90,000 हेक्टरवरती ज्वारीची पेरणी करण्यात आली। ज्वारीचं पीक बहरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये देवगड हापूस दाखल झालाय। आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजार रुपयांचा दर मिळतोय, मात्र पुढच्या महिन्यात दर कमी होण्याची शक्यता आहे। व्याडेश्वर सेवा मंडळाच्या गुहागर ते पंढरपूर पायी वारीला प्रारंभ झालाय। शेकडो वारकऱ्यांनी पदयात्रेत सहभाग घेतलाय। वाशिमच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील आरोग्य विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या लोकांना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले गेले, मात्र पर्यायी जागा उपलब्ध करून देईपर्यंत नोटीस मागे घ्यावी या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला गावगुंडांनी बेदम मारहाण केली। तिरंग्याचा अपमान करण्याच्या उद्देशाने गावगुंड गोंधळ घालत होते। त्याला विरोध केल्यामुळे गावगुंडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली। या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे। चिपळूणच्या करबवणे खाडीकाठच्या मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।
खाडीतील सक्शन पंपाचा धुडगूस थांबल्यानं लोटे एमआयडीसीतील प्रदूषण कमी झाल्यामुळे खाडीत तब्बल 1700 किलो मासे मिळाले। धाराशिवच्या तेरखेडामध्ये एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला। या स्फोटात 6 जण भाजल्याची माहिती मिळते। अमळनेरच्या नीम गावातील एका वृद्ध वानरानं शेवटचा श्वास घेत मारुतीरायाच्या पायाशी डोकं ठेवत प्राण सोडले। या हृदयस्पर्शी घटनेनंतर गावकऱ्यांनी मृत वानराची गावातनं अंत्ययात्रा काढली। यावेळी काही भाविकांनी आपलं मुंडन सुद्धा केलं। खेड तालुक्यातील शिंदे गावात संत तुकाराम वस्तीकडे जाणारा रस्ता खोदला गेला होता। दरम्यान खोदकामामुळे गावच्या माजी सरपंचांचा मृतदेह गावी आणण्यामध्ये मोठी अडचण पाहायला मिळाली। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोषही व्यक्त केला। श्रीरामपूरमध्ये वाळू तस्करांनी उन्माद माजवलेला आहे। कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवरती सुद्धा तस्करांनी प्राणघातक हल्ला करत दगडफेक केली। वाळू तस्करांचा एक डंपर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान या हल्ल्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानं ओस पडली आहेत। जवळपास 7 वर्षांपासून आरोग्य केंद्र धूळ खात पडलंय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। जेजुरीमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भव्य शोभा मिरवणूक निघाली। स्वामी भक्तांच्या वतीनं मिरवणुकीवरती भंडारा आणि फुलांची जेसीबीतनं उधळण झाली। परभणी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होतीये। वाहतूक पोलीस मात्र मुख्य रस्त्यांवरती कारवाई करण्यात व्यस्त आहेत। शहरातल्या अंतर्गत आणि छोट्या रस्त्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। येवला शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, तर काही भागात गटाराचं पाणी थेट घरात शिरत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। यावेळी पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी धरणं आंदोलन करत पालिकेचा निषेध नोंदवलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास असल्याचं सांगत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समर्थनाचं निवेदन दिलंय।